पिंपळगाव बसवंत परिसरातील प्रसिद्ध यूट्यूब चॅनल बसवंत NH3 डिजिटलच्या तृतीय वर्धापन दिनाच्या निमित्तानं समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना बसवंत सन्मान हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। हा कार्यक्रम शुक्रवारी 30 ऑगस्टला पिंपळगाव बसवंत येथील प्रमिला लॉन्स या ठिकाणी संपन्न झाला। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार दिलीप बनकर, गुरुवर्य योगेश महाराज गवारे, पिंपळगाव महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानोबा ढगे, भाजपचे नेते बापू पाटील, RPIचे विनोद शिंदे, निवासी संपादक अजय गायकवाड, जाहिरात व्यवस्थापक चंद्रकांत विधाते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तृतीय वर्धापन दिनाच्या निमित्तानं पिंपळगाव बसवंत या ठिकाणी बसवंत सन्मान पुरस्कार एकूण 16 व्यक्तींना देण्यात आला। यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीची रोपं पुरवल्याबद्दल उत्कृष्ट नर्सरी म्हणून मा शेरावाली नर्सरी लोणवाडी, भीमाशंकर ज्युनियर कॉलेज पिंपळगाव, पावले ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस पिंपळगाव आणि नाशिक पॅरालिसिस सेंटर नाशिक, संघर्ष ग्रुप पालखेड मिरची, स्वर्गवासी सुवालाल धाडीवाल मित्र मंडळ पिंपळगाव, उज्ज्वल गोरक्षण संस्था पिंपळगाव, सामाजिक क्षेत्रात प्रदीप गांगुर्डे, अशोक गांगुर्डे, राहुल ढोमसे यांना, तर हॉटेल क्षेत्रात युनुस शहा, उत्कृष्ट व्यापारी म्हणून संतोष लोंढे, अनूप थोरात यांना पुरस्कार देण्यात आले। अग्निशमन कर्मचारी म्हणून अभिजित काशीद, उत्कृष्ट सरपंच अमोल जाधव, द्राक्ष मार्गदर्शक गणेश वाकळे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी बालाजी वेफर्सचे संचालक सागर सोनवणे, निलेश सोनवणे यांचा देखील सत्कार करण्यात आला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र भदाने, संतोष ताकाटे, सुरेश पगारे, योगेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले। त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले, खास करून या ठिकाणी आलेले प्रतिजेजुरीचे पाचोरेवणीचे योगेश महाराज गवारे, त्याचप्रमाणे बापू पाटील ढगेसर, या मासिकावर प्रेम करणारे सर्व त्यांचे हितचिंतक बांधवांनो, सुरेश पगार यांनी 3 वर्षापासून या ठिकाणी हा सुरू केला एक चांगला उपक्रम। त्यामध्ये राजेंद्र भदाने असतील, अजय गायकवाड असतील, आमच्या सर्व पत्रकार बांधव समोर त्या ठिकाणी बसलेत आणि 6 वाजेची वेळ त्या ठिकाणी माडिक सर, दीपक या ठिकाणी बसलेले दिलेली। 7 वाजल्यानंतर सुद्धा कोणी येत नाही, परिस्थिती आपण बघितली। परंतु खऱ्या अर्थाने चांगलं काम ज्या ज्या संस्थेमध्ये केलं जातं त्यांनी एक चांगला उपक्रम त्या ठिकाणी सुरू केला। सुवालाल धाडीवाल मित्रमंडळाने रक्तदान त्या ठिकाणी घेतलं, त्यांनाही त्या ठिकाणी बसवंत पुरस्कार त्या ठिकाणी दिला। नंतर शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून दोनवडी येथील मा शेरावाली नर्सरीने एक चांगल्या प्रतीचे त्या ठिकाणी रोपं त्या ठिकाणी दिलेत। अनूप थोरातनी एक तरुण उद्योजक, कांदा व्यवसायामध्ये काम करत असताना चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आणि भीमाशंकर ग्रामोदय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेल्या 20-25 वर्षापासून सातत्याने निकालाची 100% परंपरा, त्याच पद्धतीने 11वी-12वी ज्युनियर कॉलेज या पद्धतीने कामकाज आपण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। सुरेशला येत असताना 3-4 फोन त्या ठिकाणी केले का प्रिंट मीडिया आम्ही सातत्याने सांगत राहायचो का दिवसमान बदलत चालले, पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ हा बदलला आणि आता डिजिटल इंडियाकडे त्या ठिकाणी जात असताना NH3 ते नॅशनल हायवे नंबर 3 हे नाव सुरेशने त्या ठिकाणी दिलं। देत असताना कुठे गेल्यानंतर तात्काळ बातमी घ्यायची आणि यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत कशी पोहोचल त्या दृष्टिकोनातून सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न केला। मागच्या वर्षी शाळेमध्येच त्या ठिकाणी योगेश महाराज कार्यक्रम त्या ठिकाणी झाला। एक छोटेखानी आपण कार्यक्रम केल्यानंतर तुम्हालाही त्रास नाही आणि आम्हालाही त्रास नाही, परंतु एवढ्या मोठ्या ठिकाणी कार्यक्रम घेतल्यानंतर त्यामध्ये उपस्थिती पण खूप महत्त्वाची असते। आपण एक चांगलं काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि निश्चितच आपल्या माध्यमातून जे नॅशनल हायवे 3 तसं बसवंत NH3 शॉर्टमध्ये आपण त्या ठिकाणी नाव दिलेले आहे। या डिजिटल इंडियाच्या जो काही उपक्रम या ठिकाणी सुरू केला त्या माध्यमात या यूट्यूब चॅनलला 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत। 4थ्या वर्षामध्ये त्या ठिकाणी आपण पदार्पण करत आहेत। आपल्याला बनकर परिवाराच्या वतीने, निफाड तालुक्यातील जनतेच्या वतीने निश्चितच शुभेच्छा देतो आणि आपल्या या माध्यमातून जनतेच्या ज्या अडीअडचणी असतील त्या सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सुटाव्यात
काही प्रश्न असतील लोकप्रतिनिधींपर्यंत त्या ठिकाणी पोहोचावं हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि आपल्या या चॅनलला शुभेच्छा देऊ माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बसवंत NH3 डिजिटल, पिंपळगाव.